काल सेट वरती पण खूप मस्त नॅप घेतलाय भूमिजाने, सॉरी मेडिटेशन केलंय भूमिजाने खूप चांगलं सेट वरती. अरे यार ऋतुजा मला म्हणते, ऋतुजाच्या भीतीमुळे म्हणते ऋतुजा काळजाचा तुकडा आहे माझ्या. ऋतुजा काळजाचा तुकडा नाहीये, ऋतुजा काळीच आहे. ओके. आणि सकाळी साबुदाण्याची खिचडी खाल्ली, दुपारी मी डब्बा आणला होता त्यातली पण साबुदाण्याची खिचडी खाल्ली. मग मिलिंदकरची ही वेगळी साबुदाण्याची खिचडी ही पण खातो, मग प्रसादने आणलेली ती पण खाल्ली. काय देऊ शकतो पण एजंटना नाव? हमसे बडकर कौन. हॅलो, मी अदिती. इट्स मज्जामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. नवरी मिळे हिटलरला या मालिकेच्या सेटवर आली आहे आणि मस्तीखोर जोडी माझ्यासोबत आहे. मस्तीखोर जोडी का म्हणते हे BTS वरून कळतच असेल. कसे आहात दोघं? कमाल, मस्तीखोर, मस्त ॲज ऑलवेज, खूप मजेत. बरं, आता मस्तीखोर म्हटल्याप्रमाणे तुम्ही एक्सेप्ट पण केले की आम्ही मस्तीखोर आहोतच. सो असाच एक सेगमेंट घेऊन आली आहे तुमच्यासाठी. मज्जा पोलखोल सेगमेंटचं नाव आहे. सो सेटवरच्या सगळ्या कलाकारांची पोलखोल करणार आहात तुम्ही. काय म्हणते, हा इंटरव्ह्यू झाल्यानंतर आम्हाला सगळे मारणार नाहीत ना? नाही, तुम्हाला उत्तर द्यायला सेटवर येण्यासाठी बंदी असू शकते कदाचित. आणि मज्जा पोलखोल करताना तुम्हाला किस्से सांगायचे की तुम्ही असं का म्हणालात. सो रेडी आहात तुम्ही? फालतूगिरी नको करू. किस्से तयार झालेले आहेत आणि तुला सुचले पण असतील. सो मी एक एक कार्ड देते, दोघांनी मिळून सांगायचं. बरं, पहिला कार्ड आहे नया है वह. हे मी यशला म्हणेन. मी पण यशलाच देईन, जो रुचिर नावाचं कॅरेक्टर आलं आमच्या सिरियल मध्ये. सॉरी, अरे नया है वह, नया है वह. तो आताच आलाय, नवीन आलाय आणि आता येऊनच तो आमच्यामध्ये खूप जास्त मिक्स झालाय. पण आम्ही म्हणजे त्याची मज्जा करण्यासाठी ना आताच त्याला 1 महिना, तुला 1 महिना झालाय, चल चल नवीनच तू नवीनच असं करत असतो. त्यामुळे हा यश आहे, नया आहे. मग हॉस्टेलमध्ये रॅगिंग वगैरे होते, तसं काही झालं होतं का त्यासोबत? हो, प्रॉपर रॅगिंग झाली होती त्याची. तुला किस्सा सांगायला आवडेल का? म्हणजे आम्ही सगळा करता धरता हाय. सो बेसिकली केलेलं असं की त्याला आम्ही सांगितलेलं की ह्या सेटचे जे डिरेक्टर आहेत सनी सर, ते खूप स्ट्रिक्ट आहेत. आणि ऍक्च्युली तो खूप गोड आहे, तो कूल आहे असं, म्हणजे नाही मतलब सर्टन पॉइंट पर्यंत तो गोड आहे, जर त्याच्या डोक्यावरून पाणी गेलं की तो पण चिडतो, बरोबर. बट आम्ही त्याला सांगितलं की तो खूप स्ट्रिक्ट आहे, तू जर सीन मध्ये फंबल गेलास तर तुला काढून टाकेल पहिल्याच दिवशी सिरियल मधून वगैरे, असं खूप काय सांगितलेलं. त्याला सांगितलं की अख्खी दिवसभर जेवढे पण सीन असतील ते सगळं वाचून ठेवायचं. तो मधला कुठलंही वाक्य विचारतो की हे काय वाक्य, ते काय वाक्य, तो वाचत वगैरे बसला. आणि तो लिटरली खूप घाबरलेला त्या दिवशी. पण जेव्हा आम्ही त्याला सांगितलं की हा एक असा प्रँक झालाय तुझ्यासोबत, आणि आम्ही अख्खा सेट मिळून अभिनय करत होतो त्यात. म्हणजे सनी तर आम्हाला ओरडत होता ए काय आहे वगैरे, आणि आम्ही त्याच्या तोंडावरच, कारण रुचिर मागे होता, मग आम्ही हसत बिसत होतो की हसू नका आणि आम्ही घाबरण्याचा अभिनय. आणि असं पण झालेलं की म्हणजे हे माझं पर्सनल ऑब्झर्वेशन आहे की आजपर्यंत मी अशी ऍक्टिंग कोणाचीच बघितली नव्हती सेटवरची जी त्या दिवशी सगळ्यांनी केली आहे. इव्हन हिनी पण खूप छान ऍक्टिंग केली त्या दिवशी. प्रँक करायला सगळे रेडी असतात, खूप रेडी. आणि म्हणूनच BTS मध्ये आम्हीही ते पाहून आम्हाला मज्जा येते. सो सेटवर लेट करंट कोण आहे? हे नाव मी न घेतलेलं, बरं तूच घे. लेट करंट तसं युजली सगळेच लेट असतात, लवकर असतात, असं काही कोण स्पेसिफिकली लेट मुद्दा म्हणता येत नाही. जोकच्या बाबतीत लेट करंट म्हणू शकतो आपण, कोणाला लेट कळतो जोक. तो मला तरी वाटतंय तूच घे नाव, मला नाही घ्यायचंय. मी नव्हतो ह्याच्यामध्ये गाईज, मी नव्हतो, मी आधीच क्लिअर करतो, ते भूमिजाचं आहे. घेऊ शकतेस तुझ्यावर. सानिका कधी कधी तिला, आता तुला तुझं वेगळं होतं का कोणी? नाही, हो बरोबर बोलीस. कधी कधी आमचं ह्युमर पटकन असं, आता मी आणि सरस्वती सीन केल्यामुळे ना आमचे ह्युमर खूप मॅच होतात. सो त्यामुळे मी पटकन काही बोललो किंवा ही पटकन काही बोलली ना, तसं पटकन क्लिक नाही होत, लुकालुकी होतात, लुक्स मध्येच जोक होऊन जातो आमचा. सानिका बऱ्याचदा झोपेत असते, तंद्रीमध्ये असते, तर नाही ती वाक्य वगैरे पाठ करत असते, म्हणून कव्हर अप केलंय. तर सानिका लक्ष्मी. बरं, हे न बघता इथेच सांगतो, हेच न बघता सांगतो हे. हा ना, म्हणजे मी पहिल्यांदाच ते इंट्रोलाच सांगितलंय. भूमिजा मस्तीखोर भूमिजाच आहे आमच्या सिरियल मध्ये सगळ्यात जास्त, पण खूप चांगली सुद्धा आहे भूमिजा. म्हणजे तिच्यामुळे सगळ्या सेटवरचा माहोल असा छान असतो, कव्हर जीपे नंतर. सो आमच्या सेटवरती ना, बट टू बी ऑनेस्ट सेटवरचा माहोल आमचा चांगला असतो त्या मस्तीमुळेच.
आणि मस्तीखोर सर्वात जास्त आणि भूमी थोडासा ओरडा पण खाते मी कधी कधी मस्तीमुळे, पण ठीक आहे, मस्तीखोर मी आहे, मान्य करते. तुझ्यामुळे सेटवर आनंदाचं वातावरण असेल हे मी तरी अग्री करतो. हाँ, +1. मी काय मैं क्या बोलू, खुद की तारीफ क्या ही करू मैं. नाही पण असतं खरं. ऍक्च्युली आनंदाचं वातावरण म्हणजे सगळेच तितकेच मस्तीखोर आहेत, तितकेच मस्त आहेत आणि छान मज्जा करतो आम्ही सगळे मिळूनच. मज्जा करतो आणि छान राहतो, म्हणून सेटवरचं वातावरण छान असतं. सतत नखरे. हे ऍक्टर्सच पाहिजे का? ऍक्टर्सच हवंय का हे? ऍक्टर पण सांगायचं नाही ऍक्टर नाही, ही आमची क्रिएटिव्ह असिस्टंट आहे ऋतुजा. तेच नाव घेणार होतो मी. ही तीच आहे, सतत नखरे. म्हणजे तिला मी बोललो, ती बोलली अरे चला चला, अरे हो जरा थांब थांब थांब, हे करतोय ना, अरे तूच आहेस माझी, तुझ्यासाठी मी हे सगळं. आणि हे ती वाक्य प्रत्येक जणांना बोलतो. प्रत्येक जण. आज सकाळीच मला बोलली ती 3 बनवासका पण आणले. आणि असं हे नखरे करणारी तीच आहे, सगळ्यात जास्त अभिनय ती करते आमच्या सेटवर. म्हणजे ती यापुढे मालिकेत दिसू शकते. 100% दिसेल, 100% दिसेल ती मालिकेमध्ये. मालिकेत कोण आहे हे मी सांगू शकते, पण पडद्याच्या मागे काय? तुला किस्सा आठवलाय पण मला पण आठवलाय. नाही मी बोलले राज, असं नाही करायचं. नाही असं चिडका बिब्बा वगैरे असं नाही म्हणता येणार मला, बट स्टँड घेणं और जे वाईट होत असेल त्याच्यासाठी उभं राहणं, हे सरोजिनी मॅम आहेत आमच्या, म्हणजे आमच्या आजी ज्या आहेत, त्यांना जर काही रॉंग झालं की त्यांना चीड येते. कोणी सेटवरती काही रॉंग वागलं, लेट आलं तर त्यांना राग येतो त्या गोष्टीचा, विच इज करेक्ट, विच इज टोटली करेक्ट. आणि आम्ही नाही बोलत, लहान मुलं आम्ही बिचारी, तर आमच्या वतीने त्या म्हणतात. बट आउट ऑफ रिस्पेक्ट मी हे म्हणतो की त्या असल्यामुळे एक दरारा असतो सेटवरती की सगळं पंच्युअली होऊ द्या, सगळं टाइम टू टाइम होऊ द्या, या गोष्टीचा. नेक्स्ट आहे खादाड. किती जणांची नावं घ्यायची, याला लिमिट नाहीये. मी सांगते, आता रिसेंट झालेला किस्सा आहे खादाड. आमचा राज आहे, विराज. कारण मान्य करा, काल उपवास होता, आषाढी एकादशी. मी पण करणार उपवास, मी पण करणार, असं केलं. बरं, उपवासाला म्हणतात ना एकादशी दुप्पट खाशी, सेम केलंय. त्याने सकाळी साबुदाण्याची खिचडी खाल्ली, दुपारी मी डब्बा आणला होता, त्यातली पण साबुदाण्याची खिचडी खाल्ली. मग मिलिंदकरची ही वेगळी साबुदाण्याची खिचडी, ही पण खातो. मग प्रसादने आणलेली ती पण खाल्ली. नाही, मी काल ऍक्च्युली सगळ्यांच्या घरचं मी टेस्ट करत होतो की कोण छान बनवतं. बस किती खाल्ले रात्री. साबुदाण्याचे वडे पण होते सेटवरती. साबुदाण्याचे वडे होते सेटवरती. काय खाल्ले मी? नाही खाल्ले. तर असं हा खादाड. आणि नेहमी त्याला काय ट्रिपल राईस हवा असतो, जेव्हा पण येते यार शेजवान ट्रिपल राईस, शेजवान ट्रिपल राईस. त्याचं ते क्रेविंग आहे मला खूप ट्रिपल राईसचं, पण आता मी काय बोलू. फक्त खाण्याबद्दल बोलत असतो, हा चीज आणि हा राईस, तो राईस, हा डोसा, तो डोसा. खादाड मी पण ऍग्री करतो त्याला. पण ही चांगली गोष्ट आहे. आला मोठा काय आला मोठा शाळा, हा सगळे छान आहेत तसे आमच्या सेटवरती, सगळेच छान आहेत. म्हणजे हे आम्ही कोणाला म्हणतो असं आहे का की शहाणाच आहे कोणी? खरंच शहाणा आहे. शहाणा स्मार्ट वाईज ना. प्रसाद आहे, प्रसाद. हा, तर तसा शहाणा खूप. प्रसाद म्हणजे आमचा जो किशोर आहे सिरियल मधला, तो खूप स्मार्ट आहे, शहाणा आहे. त्याला परफेक्ट कुठल्या टाइमला काय बोलायचं, कुठे कसं वागायचं खूप चांगलं माहिती असतं. शांत असतो, पण जिथे बोलायचं तिथे तो परफेक्ट बोलतो. त्या टायमिंग खूप चांगला आहे तसा वाला. मला वाटत नाही हे सेटवर कोणी असेल. आयशी सगळेच आहेत, सगळेच आहेत, सगळे आहेत. तुम्हाला सांगू का, आता आमचा ब्रेक झाला ना, ब्रेक झाल्यानंतर फक्त आमचे ग्रीन रूम्स बघायचे, सगळे असे डोळे बंद करून झोपलेले असतात थोड्या वेळासाठी. हा, मी तर मेडिटेशन करत असतो डोळे बंद करून. मस्ती करतो ना, मस्तीतून थोडासा आराम मिळाला. काल सेटवरती पण खूप मस्त नॅप घेतलाय भूमिजाने, सॉरी मेडिटेशन केलंय भूमिजाने खूप चांगलं सेटवरती. अरे यार, हा पण सानिकाच म्हणजे झोपाळू प्राणी, मी आणि सानिका. बरं, हे शेवटचं आहे काळजाचा तुकडा. दोघांनी एक एक सांगायचंय. माझं नाव घे, माझं नाव घे. नाही, आता ऑब्विसली सरस्वती तर झालीच काळजाचा तुकडा माझ्या, बट अपार्ट फ्रॉम दिस जर मी असं बोलायला गेलो तर या सेटवरचा एक जो माझा भाऊ आहे प्रमोद, तो एक खूप क्लोज आहे माझा. तो खूप म्हणजे आम्ही आधीपासूनच एकमेकांना ओळखायचो, बट स्टील तो खूप चांगला आहे. त्यांनी बऱ्याच काही काही गोष्टी तो मला ऍज अ सिनियर सांगत असतो की तू असं कर, या मोमेंटला असं कर. सो ते मला हेल्प होतं. आणि ओव्हरऑल इन जनरल सगळेच काळजाचा तुकडा आहेत. बट प्रमोद, तू बघतोयस व्हिडिओ मला माहिती, आणि बघतोय पण बघतच असेल,
अच्छा तो बघतोय म्हणून तू बोलतोस. असं नाहीये, बट ही स्पेशल. ओके, माझ्यासाठी काळजाचा तुकडा तसं 2 आहेत, थोडे विभागून तसे सगळेच आहेत, जेन्युइनली सगळे. पण हा सगळ्यात जास्त वल्लरी आणि सानिका, कारण आम्ही रूम शेअर करतो आणि आम्ही एकत्र असतो खूप जास्त, त्यामुळे ती. ऋतुजा मला म्हणते, ऋतुजाच्या भीतीमुळे म्हणते ऋतुजा काळजाचा तुकडा आहे माझ्या. ऋतुजा काळजाचा तुकडा नाहीये, ऋतुजा काळीच आहे. ओके. बरं, एजंटना तुम्ही कोणतं कार्ड देणार? एजंटना हा, एक स्पेसिफिक तुम्ही तुमचं नाव ठरवलं तरी चालेल. नाही मी कुठं काय देऊ शकतो पण एजंटना नाव? हमसे बडकर कौन? एक्का. मला एक्का आलंय डोक्यामध्ये. हुकुम का एक्का. नाही. थँक्यू सो मच. आणि तुम्हाला हा सेगमेंट कसा वाटला? मला खूप मजा आली. मी ते तुझ्या हातात जेव्हा बघितले ना हे सगळं, म्हटलं अरे आता मजा येणार आहे, काहीतरी वेगळं करायला. खूप चांगलं वाटलं तुमचं असं नवीन सेगमेंट्स घेऊन येत जा आमच्यासोबत. आय एम शुअर ऑडियन्सला सुद्धा आवडत असेल असं इंटरॅक्ट करायला, आणि आम्हाला पर्सनली ही खूप आवडतं तुमच्यासोबत असं इंटरॅक्ट करायला और गेम्स खेळायला. सो खूप मजा आली ओव्हरऑल. सो थँक्यू सो मच. आणि सरस्वतीला पळायचंय, सो थँक्यू सो मच सरस्वती. थँक्यू सो मच. बाय. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका.